ती थंडीतली रात्र होती. माझ्या चेहऱ्याला शेकोटीची ऊब लागत होती, पण पाठीला थंड वाऱ्याचा स्पर्श होत होता. माझ्या मागे असलेल्या तंबूमध्ये वीकेंड कॅम्पिंगसाठी हवं असणारं सगळं सामान होतं. माझ्याकडे खायला पुरेसं अन्न होतं, पण शेकोटीसाठी लाकूड नव्हतं आणि शेकोटी विझत आली होती. मला माहीत होतं की लवकरच आणखी सरपण गोळा करण्यासाठी मला बाहेर जावं लागेल, पण त्या उभेत इतकं छान वाटत होतं की मला उठण्याची इच्छा नव्हती. पण असं करणं भाग होतं, म्हणून मी उभा राहिलो. माझ्या जीन्सची धूळ झटकली. तंबूतून माझी टॉर्च घेतली आणि अंधारात बाहेर पडलो. मी नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात रमतो. विशेषतः पर्वत आणि तलाव मला फार आवडतात. म्हणूनच मी या सुट्टीमध्ये द ग्रेट लेकला जायचं ठरवलं. हिवाळा मला आवडतो, म्हणून सप्टेंबरच्या शेवटी मी अटलांटिक ओलांडून शिकागोची फ्लाईट पकडली आणि न्यूबेरी स्टेट पार्कमधल्या माझ्या इच्छित कॅम्पिंग स्थानापर्यंत पोहोचलो. ही थोडी सहल होती ज्यात बस आणि उबरचा समावेश होता. मी उबर ड्रायव्हरला सांगितलं की मी त्याला एका आठवड्यात भेटेन आणि स्टेट पार्कमध्ये जाऊ. मी थोडं हायकिंग करून माझ्या कॅम्पिंग लॉटपर्यंत पोहोचलो. मी थोडा वेळ थांबून आराम केला. जगाच्या या भागात तळ ठोकण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि मला शक्य तितका अनुभव घ्यायचा होता. थोडा वेळ आराम करून मी माझी बॅकपॅक खांद्यावरून जमिनीवर फेकली. माझा तंबू आणि दांडा बॅगेमधून बाहेर काढला. मी अगोदर असंख्य तंबू उभारले होते. मला माहीत होतं की मला आता माझं कॅम्प साईट सेट करावं लागेल, कारण माझ्या पहिल्या दिवशी सूर्य आधीच मावळू लागला होता. उद्या एक्सप्लोअर करण्याची वेळ येईल. पहिल्या रात्री थोडी थंडी होती, पण वारा शांत होता. हवा ताजी होती आणि मी समाधानी होतो. मी माझ्या झोपेच्या पिशवीत गुरफटलो. झोपण्यासाठी आरामदायक जागा शोधली आणि कलंडलो. घुबडांचा आणि कीटकांचा आवाज ऐकू येत होता. सगळं शांत होतं, पण अचानक हवेत एक दुर्गंधी पसरू लागली. मला थोडीशी भीती वाटली. मी बाहेर डोकावलं. शेकोटीची आग विझली होती, पण निखाऱ्यांच्या प्रकाशात मला बाहेरचं स्पष्ट दिसत होतं. मी विचार केला एखादा मरून सडलेला प्राणी असेल. शेवटी लांडगे या भागात असतातच. मी झोपायला गेलो. मी सकाळी जागा झालो आणि आदल्या रात्री घडलेली गोष्ट मला एका अस्पष्ट स्वप्नासारखी वाटली आणि या सगळ्या घटना मला माझ्या उर्वरित प्रवासाचा आनंद घेण्यापासून रोखणार नव्हत्या. माझी उबर येत्या सोमवारपर्यंत इथे असणार नाही, म्हणून मी मिशिगन लेकमध्ये माझी भटकंती सुरू केली. दृश्य पूर्णपणे चित्तथरारक होतं. इतकं पाणी होतं की ते तलावापेक्षा महासागरासारखं वाटलं. मी दिवसभर बरीच ठिकाणं फिरलो, स्केचेस काढले आणि दिवसाअखेरीस मी माझ्या कॅम्प साईटकडे परतलो. हे आठवडाभर चालू राहिलं. रात्रीचा वेळ मी कॅम्प साईटवर घालवायचो. दिवसा मला कधीकधी दूरवरून लांडगे आणि गरुड दिसायचे. मी विचार करायचो यांच्याच भक्ष्याचा वास मला त्या दिवशी आला असेल. शुक्रवार आला आणि मला माहीत होतं की लवकरच माझं आयुष्य पूर्वपदावर येईल. मी कंटाळवाण्या कामात अडकून जाईन. काम, घरी जा, झोपा, जागे व्हा, काम करा. तेव्हा मला त्याचा आनंद वाटत नव्हता, पण आता मला आनंद आहे की माझं आयुष्य सामान्य झालं आहे. रात्र जवळ येऊ लागली होती. मी नुकताच माझ्या हाईकवरून परत आलो होतो. त्या दिवशी एका सशाचं अप्रतिम रेखाचित्र मी काढलं होतं. मी माझ्या बाइंडरमध्ये स्केच ठेवलं आणि शेकोटी पेटवायला सुरुवात केली. दिवसभर वारा हळूहळू वेग घेत होता आणि मला माहीत होतं की आज रात्री कडाक्याची थंडी असेल. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात मी काही फांद्या गोळा केल्या आणि आग पेटवली. सगळं शांत दिसत होतं. इथूनच माझी कथा सुरू होते. पहाटेची वेळ असावी. मला नीट झोप येत नव्हती. आग विझत आली होती आणि मला अजून लाकूड आणण्यासाठी जावं लागलं. मी आठवडाभर जवळच्या परिसरातलं लाकूड नेलं होतं, त्यामुळे मला अजून थोडं पुढे जावं लागलं. मी माझी टॉर्च सोबत नेली होती. सगळं काही ठीक होतं. मला माझी टॉर्च जमिनीवर न मारता समोर चमकत ठेवायची सवय आहे. म्हणूनच मी एका दगडाला अडखळलो. मी क्षणभरासाठी खाली पाहिलं आणि स्वतःला सावरलं आणि पुन्हा चालायला लागलो.
मी लक्ष देऊन चालत होतो, तरी मध्येच कशाला तरी आदळलो आणि टॉर्च हातातून खाली पडली. टॉर्च विझली होती, पण ते काय होतं ते मला पाहायचं होतं. मी खाली वाकून टॉर्च शोधली आणि पेटवण्याचा प्रयत्न केला, पण ती पेटेना. मला आता त्या अंधारात फक्त चंद्रप्रकाशाची सोबत होती. अंधाराला माझे डोळे सरवायला काही वेळ गेला. मग मी ती वस्तू काय आहे ते बघू लागलो. लाईट बीज रंगात काहीतरी होतं. वरून थोडे क्रॅक्स होते. मी ते फिरवलं आणि ते माझ्या हातून खालीच पडलं. ती कवटी होती, माणसाची. मला मळमळायला लागलं आणि उलटी झाली. तोच दुर्गंध पुन्हा पसरला आणि यावेळी इतका तीव्र होता की एखाद्या ताज्या रक्ताचा असावा. दुर्गंधी अधिकच तीव्र होत गेली. मला काही मीटर अंतरावर हरणासारख्या एका प्राण्याचं डोकं दिसलं, पण तो प्राणी पूर्ण रक्ताने माखलेला होता. नीट पाहिल्यावर दिसलं त्याची पूर्ण कातडी सोलून निघाली होती. आतली हाडं दिसू शकत होती. त्याचे पाय खूप उंच आणि भयानक होते. नखं गरुडासारखी पुढे आली होती. तो प्राणी त्याच्या नखांमधून काहीतरी खेचून पुढे आणत होता. ते एक शरीर होतं, माणसाचं, ज्याचं डोकं नव्हतं. तो कदाचित एखादा कॅम्पिंग करायला आलेला माणूस असेल तर? माझं शरीर भीतीने थंड पडलं. मी अक्षरशः सुन्न झालो. मळमळत तर होतंच. मी चक्कर येऊन पडेन की काय असं वाटलं. पण तसं करून परवडणारं नव्हतं. नाहीतर मी माझ्या जीवाला मुकलो असतो. आणि तेव्हा त्याने मला पाहिलं. त्याचे डोळे चमकत होते. मी तो प्राणी काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी त्याची जोरदार गर्जना ऐकली. तो लांडगा आणि माणूस असा काहीतरी मिश्रित आवाज होता. माझे पाय आपोआपच पळायला लागले. मी खूप वेळ पळत होतो. नंतर मी थोडं मागे वळून पाहिलं. तो मागूनच येत होता. त्याचं शरीर बारीक होतं पण चपळ होतं. जसा मी जंगलातून पुढे जात होतो मला अजून मानवी धड आणि हाडं दिसू लागली. मला त्यांचा एक भाग बनायचं नव्हतं. या टप्प्यावर फाईट किंवा फ्लाईट अशी परिस्थिती आली होती आणि मी दोन्ही करायला तयार होतो. मी कदाचित बरंच काही करू शकणार नाही, पण कदाचित त्याला थोडं चकवू शकत होतो. मी लढण्याचा निर्णय घेतला. मला यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. लढाईत मी जिंकू शकत नाही, पण मला किमान माझ्यासाठी जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करायचा होता. तो धावत असताना मी त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश झोत टाकला. त्याने तो थोडा अडखळला, पण त्याने पुन्हा स्वतःला सावरलं. आधी तो 2 पायांनी धावत होता. आता मात्र 4ही पायांनी धावू लागला. त्याने घशातून आवाज काढला. हा आवाज लांडग्यापेक्षा लांडग्याची नक्कल असेल असा वाटत होता. आता मात्र मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. खालचा जबडा आणि डोक्यावरची शिंग सोडली तर तो जवळजवळ माणसाप्रमाणे होता. त्याच्या नख्यांनी त्याने मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी तेवढ्यात त्याचा हात पकडला. मला त्याचे डोळे फोडून आंधळा करायचं होतं आणि जर मी यशस्वी झालो असतो तर मला निसटता आलं असतं. तो खाली वाकला. त्याला त्याची शिंग माझ्या पोटात घुसवायची होती. ती शिंग माझ्या स्नायूंमध्ये घुसत असलेली मला जाणवली. पण हीच संधी होती माझ्यासाठी. मी माझी मूठ घट्ट वळली आणि अंगठा त्याच्या चमकत्या डोळ्यात घुसवला. त्याची किंकाळी त्या जंगलात घुमली. अशी किंकाळी तुम्ही फक्त मृत्यूला तोंड देत असलेल्या व्यक्तीकडून ऐकता. तो प्राणी मागे सरकला आणि मी हा क्षण धावण्यासाठी घेतला. मी माझ्या कॅम्प साईटवर पोचेपर्यंत मागे पाहिलं नाही. धावतच राहिलो. माझा श्वास फुललेला होता. मी खूप थकलेलो होतो. मी आणखी काही उलट्या केल्या. माझ्या लक्षात आलं माझ्या मागून आता कोणीच येत नाही आहे. मला वाटलं मी हे करून दाखवलं. मी माझं सामान गोळा केलं, बॅगेत भरलं आणि निघालो. मी परत रेंजर स्टेशन केंद्रावर गेलो. माझा खूप रक्तस्राव झाला होता. अशक्त वाटत होतं. अस्पष्ट दिसत होतं. रेंजर्स निघून गेले होते, पण मी इमर्जन्सी फोन लावला. ते मदतीसाठी धावले. पोलीस आल्यावर त्यांनी मला माझ्या जखमांबद्दल विचारलं. नक्कीच मी त्यांना सांगू शकत नाही की प्रत्यक्षात काय घडलंय. म्हणून मी त्यांना सांगितलं की माझ्यावर जंगली प्राण्याचा हल्ला झाला. हॉस्पिटलमध्ये जाताना मी पाहिलेल्या प्राण्याचं स्केच काढलं. हा प्रसंग मला नेहमीच आठवण करून देईल की मी निसर्गाला का गृहीत धरू शकत नाही.
आणि हे अंगावरचे वळ पुन्हा कधी ग्रेट लेककडे न जाण्याची. आता 5 वर्ष झालीत, पण तेव्हापासून मी कॅम्पिंगला नाही गेलो.